कोल्हापुरातील मिरजकर तिकटी इथल्या श्री विठ्ठल मंदिरातील श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ आणि जय शिवराय फुटबॉल प्लेयर तरुण मंडळाच्या वतीनं गेल्या 21 वर्षापासून आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापूर ते प्रति पंढरपूर नंदवाळ पायी दिंडीचं आयोजन करण्यात येतं। आज सकाळी पुईखडी इथल्या संकल्प सिद्धी मंगल कार्यालय परिसरात खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्रीताई जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, वैशाली क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, दिंडीचे प्रमुख आनंदराव लाड महाराज, समिती अध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर आरती करण्यात आली। आरती झाल्यानंतर ही पालखी पुईखडी इथल्या रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी व्यासपीठावर आणण्यात आली। या ठिकाणीही मान्यवरांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं। यानंतर रिंगण सोहळ्यातील रांगोळी इथल्या 2 अश्वांचं पूजन तसंच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाचं पूजन करण्यात आलं। आमदार ऋतुराज पाटील यांनी या रिंगण सोहळ्यातील दोन्ही अश्वांना धरून रिंगणामध्ये आणून सोडलं। त्यानंतर दोन्ही अश्वांनी रिंगण सोहळ्यातील 7 फेरे पूर्ण केले। यावेळी वारकरी आणि सर्व भाविकांनी विठू नामाच्या गजरानं परिसर दुमदुमून टाकला होता। हजारो भाविकांनी याची देही याची डोळा असा या रिंगण सोहळ्याचा लाभ घेतला। या रिंगण सोहळ्याच्या वेळी वारकऱ्यांनी फुगडीचा फेर धरण्यासह अन्य खेळ खेळत आपला शीन घालवला। रिंगण सोहळा संपल्यानंतर दिंडी सोहळा प्रति पंढरपूर नंदवाळच्या दिशेनं रवाना झाला।